पश्चिम बंगालच्या राजकारणात 22 मंत्री आणि मुख्यमंत्री यांचा पराभव झाला, पण ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यायला नकार কেন কিসের জন্য আমরা তো হারিয়ে নিয়ে যাব হারলে আমি যদি শপথ দিতে যেতাম তাহলে আমি রেজিগনেশনটা করতাম এখন তো কোশ্চেন ডাজন্ট অ্যারাইজ জোর করে দখল করে যদি কেউ মনে করে যে আমি কি রেজিগনেशन দিতে হবে नो नॉट दॅट ज्या घटनेच्या प्रतीला हातात घेऊन शाहीन बागेमधल्या सगळ्या गोष्टींचं समर्थन होत होतं त्या घटनेच्याच कलमानुसार तुम्हाला आज राजीनामा द्यायला लागतोय हे मात्र तुम्हाला मान्य नाही। मला मारहाण झाली, माझ्या पोटावर आणि पाठीवर जवानांनी हल्ला केला, धक्काबुक्की केली, अशा प्रकारचे दावे की जे सीसीटीव्ही फुटेज मधून सहज दिसू शकतायत की अशा प्रकारचं कोणतंही कृत्य झालेलं नाही असे दावे ममता दीदींनी करतायत। ही अशीच नाटकं मागच्या वेळी केली होती। अरे मनात होते हत्ती घोडे पालखीत बैसावे, मतदारांच्या मनात येता पायी चालावे, हाच लोकशाहीचा नियम आहे। आता जनतेला चिथावणी देण्याकरता म्हणून ही भूमिका जाहीर केली आहे। एक प्रकारे त्यांच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना, गुंडांना हा एक संदेश आहे की आओ चलो रास्ते पे अपनी लढाई लढते हैं। आणि ज्या घटनेची प्रत हातात घेऊन तुम्ही शाहीन बागेच्या वेळेला आकांड तांडव करत होता त्याच घटनेचं कलम 172 त्यात स्पष्टपणे तरतूद केलेली आहे की एका सभागृहाचा कार्यकाल किती असेल त्यानंतर सभागृह सीज टू एक्झिस्ट। ममता दीदी जर बऱ्या बोलांना राजीनामा देत नसतील तर राज्यपालांनी त्यांना हाकलून द्यावं, त्यांना पदच्युत करावं। स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक नोंद होऊ द्या की एका राज्यपालांनी एका हटवादी हेकेखोर हुकुमशाही वृत्तीच्या मुख्यमंत्र्याला पदच्युत केलं बिकॉज यू कॅनॉट बी सीएम फॉर एव्हर। नमस्कार, द उदय निवडणूकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षको, WG ग्रेस अशा नावाचा एक इंग्लंडचा खेळाडू होता, चांगली दाढी वगैरे होती, जुन्या काळातला होता खूप, आणि तो पहिल्याच बॉलवर एका काउंटी मॅच मध्ये आउट झाला, पण त्यांनी क्रीज काही सोडलं नाही। पंचांनी सांगितलं तू आउट झालायस, तू जा बाहेर। तो म्हणला हे बघ, तुझी पंचगिरी बघायला इथे लोक आलेली नाहीयेत, लोक इथे आले आहेत ती माझी बॅटिंग बघायला, तेव्हा मी आउट झालो तरी पुन्हा खेळणार। हे जेवढं हास्यास्पद होतं त्याहीपेक्षा हास्यास्पद सध्या पश्चिम बंगालच्या राजकारणात घडतंय। पश्चिम बंगालच्या राजकारणात 22 मंत्री आणि मुख्यमंत्री यांचा पराभव झाला। हो, 22 मंत्री आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला, पण ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यायला नकार दिला। কেন কিসের জন্য আমরা তো হারিয়ে নিয়ে যাব হারলে আমি যদি শপথ দিতে যেতাম তাহলে আমি রেজিগনেশনটা করতাম এখন তো কোশ্চেন ডাজন্ট অ্যারাইজ জোর করে দখল করে যদি কেউ মনে করে যে আমি কি রেজিগনেশন দিতে হবে नो नॉट दैट नाउ आल्सो आई वांट टू से दैट we didn't lose the election. It is their forceful attempt to defeat us. Officially they may through election commission can defeat us, but morally I am telling you that we won the election. परंतु पश्चिम बंगालचं राजकारण हे कधीही सभ्यतेला धरून झालं नाही, त्यामुळे तिथे हरल्यानंतरही सभ्यतेचे नियम पाळले जातील याची सुतराम शक्यता नाही आहे। आज तेच घडतंय। आपला सपशेल पराभव झाल्यानंतर सुद्धा ममता दीदी यांनी राजीनाम्याला नकार दिला, उलट एक नैतिकतेचा आधार घेतला आणि ही 100हून अधिक सीटची लूट आहे अशा प्रकारचा दावा त्यांनी केला। तशी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या सगळ्याला विरोधी पक्षातल्या अनेक लोकांनी समर्थन केलं। या सगळ्याचाच लेखाजोखा आपल्याला मांडायचा आहे। याचं कारण या निमित्ताने भारतीय राजकारणात जो एक अराजकतावाद, हुकुमशाही येते ना, ती हुकुमशाही आज जर आपण इकडे त्याचा समाचार घेतला नाही तर ती भारतीय राजकारणातली परंपरा बनेल अशी भीती आता निर्माण झालेली आहे। आणि म्हणूनच या विषयीची चर्चा होणं आवश्यक आहे। याचं कारण सर्वसाधारणपणे जिंकल्यानंतर असे हात वर करून विक्ट्री साईन दाखवण्याची आपल्याकडे पद्धत आहे, परंतु इथे हरल्यानंतर सुद्धा आपल्या सहकाऱ्यांबरोबर डेरेक ओब्रायन आणि इतर सगळे यांच्या बरोबर ममता दीदी जसं वागतायत इतका निगरगट्टपणा, निलाजरेपणा, निर्लज्जपणा भारतीय राजकारणात आजपर्यंत मी पाहिला नव्हता। सर्वसाधारणपणे आम्ही आमच्या पराभवाचं आत्मपरीक्षण करू, जे विजयी झालेत त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, जनतेचा कौल स्वीकारतो आणि उद्या सकाळपासून आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो। ही भारतीय लोकशाही सभ्यतेची परंपरा। परंतु ममता दीदी यांनी मात्र हे सगळ्या गोष्टींचं उल्लंघन केलं आणि नैतिक विजयाचा दावा करत त्यांनी आपणच विजयी झालेलो आहोत अशा प्रकारची दरपोक्ती केली। मला पश्चिम बंगालचे जे राज्यपाल आहेत त्यांची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच करवत नाही। याचं कारण तथागत रॉय
यांच्या समोर आता अशी एक मुख्यमंत्री आहे की जी आपल्या मुख्यमंत्रीपदाची खुर्चीच सोडायला तयार नाही. 7 तारखेनंतर तिकडे घटनात्मक पेच निर्माण होईल, कारण निवडणुकीनंतर जे राज्य केलेलं आहे तो मुख्यमंत्री पद सोडत नाहीये. आणि मला आठवण झाली ती डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा त्यांची निवडणूक मागची हारले होते त्यावेळेला त्यांनी कॅपिटल हिलवर आपल्या समर्थकांना चालून जायचा एक प्रकारे चिथावणी केली होती आणि व्हाईट हाऊस सोडायला नकार दिला होता. शेवटी त्यांना पायउतार व्हावं लागलं आणि अक्षरशः त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली होती. आणि आज तशीच परिस्थिती इकडे दिसतीये. ज्या घटनेच्या प्रतीला हातात घेऊन शाहीन बागेमधल्या सगळ्या गोष्टींचं समर्थन होत होतं त्या घटनेच्याच कलमानुसार तुम्हाला आज राजीनामा द्यायला लागतोय, हे मात्र तुम्हाला मान्य नाही. आणि तेच ते पुन्हा जुने ईव्हीएमचा घोटाळा, आणखीन काय तर इलेक्शन कमिशनचे अधिकारी अत्यंत पक्षपातीपणे वागले, ह्याचे तुम्ही दावे करताय. मला मारहाण झाली, माझ्या पोटावर आणि पाठीवर जवानांनी हल्ला केला, धक्काबुक्की केली, अशा प्रकारचे दावे की जे सीसीटीव्ही फुटेज मधून सहज दिसू शकतायत की अशा प्रकारचं कोणतंही कृत्य झालेलं नाही, असे दावे ममता दीदींनी करतायत. ही अशीच नाटकं मागच्या वेळी केली होती आणि त्यांचा तो पाय फ्रॅक्चर झाल्याचं आपण पाहिलं होतं. ही नाटकं भारतीय जनतेला आणि विशेषतः पश्चिम बंगालमधल्या जनतेला काही नवीन नाही आहेत. सवाल असा आहे की आजपर्यंत तुम्ही ज्या धमक्यांच्या, भावनिक राजकारणांच्या आणि हिंसाचाराच्या धमक्या लोकांना देत होतात त्याच राजकारणातले आज बाप निघालेत आणि त्यांना तुमची जागा दाखवून दिली आहे. हे तुम्हाला स्वीकारता येत नाहीये. आपण सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोय असं तुम्हाला वाटतंय. अरे मनात होते हत्ती घोडे पालखीत बैसावे, मतदारांच्या मनात येता पायी चालावे. हाच लोकशाहीचा नियम आहे. भल्या भल्यांचा इथे पराभव झालेला आहे, पण प्रत्येकाने तो ग्रेसफुली स्वीकारला आणि पुन्हा कामाला लागले. पण ममता दीदी या मुळातच अराजकतावादी, हुकुमशाहीवादी, त्यामुळे त्यांना फक्त हिंसाचाराची भाषा कळते आणि म्हणूनच त्यांनी आता जनतेला चिथावणी देण्याकरता म्हणून ही भूमिका जाहीर केली आहे. एक प्रकारे त्यांच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना, गुंडांना हा एक संदेश आहे की आओ चलो रास्ते पे अपनी लढाई लढते हैं. मग अशा परिस्थितीत राज्यपालांसमोर घटनेनं नेमके काय पर्याय शिल्लक ठेवलेत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण त्यांचा कार्यकाल तर संपलेला आहे आणि एक प्रकारे त्यानंतर राष्ट्रपतींची राजवट लागू करण्याची सूचना राज्यपाल राष्ट्रपतींना करतील आणि राष्ट्रपतीला राजवट लागू होईल. खर तर या अंतरिम काळासाठी एक प्रोटेम सीएम म्हणून विद्यमान सीएमला कार्य सांभाळावं लागायचं, परंतु इथे मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. आणि मग त्यानंतर राज्यपाल निवडणुकीमध्ये जो सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षाला सरकार स्थापनेचं आमंत्रण करतात आणि नंतर सभागृह चालू झाल्यावर सभागृहात तुमचं बहुमत सिद्ध करा अशा प्रकारच्या सूचना देतात. परंतु इथे तसं काही व्हायची शक्यता नाही आहे. त्यामुळे ममता दीदी जर बऱ्या बोलांना राजीनामा देत नसतील तर राज्यपालांनी त्यांना हाकलून द्यावं, त्यांना पदच्युत करावं. स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक नोंद होऊ द्या की एका राज्यपालांनी एका हटवादी, हेकेखोर, हुकुमशाही वृत्तीच्या मुख्यमंत्र्याला पदच्युत केलं, बिकॉज यू कॅनॉट बी सीएम फॉर एव्हर. ह्या सीएम फॉर एव्हर करता इकडे आलेल्या होत्या आणि ही अशा प्रकारची हेकेखोरी, हुकुमशाही भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत चालू दिली जाणार नाही. जर आज आपण हे टॉलरेट केलं आणि कर्मणूक म्हणून या सगळ्याकडे पाहत बसलो तर एक फार चुकीचा पायंडा भारतात पडेल. त्याकरता हा कार्यक्रम करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे ट्रम्प बाबांना बाहेर हाकलून दिलं होतं तीच पाळी आज ममता दीदी स्वतःवर टाळ्या वाजवून उडवून घेत आहेत. आज स्वतःच्या घराची बाहेरची सिक्युरिटी, अभिषेक बॅनर्जी त्यांचे पुतळे यांच्या घराबाहेरची सिक्युरिटी काढल्यानंतर त्यांनी थैथयाट केला. पण मुख्यमंत्र्याला मिळणारी सिक्युरिटी आणि माजी मुख्यमंत्र्याला मिळणारी सिक्युरिटी यात नेहमी फरक असतो. मग तुम्ही आता माजी मुख्यमंत्री आहात आणि त्यात तुम्ही आता साधे आमदार पण नाही आहात. मग तुम्हाला मिळणारी जी सिक्युरिटी असेल ती त्या त्या दर्जाप्रमाणे असेल याचं साधं भान तुम्हाला इतके वर्ष राज्य करून केंद्रात आणि राज्यात, केंद्रातही मंत्री होतात तुम्ही, तुम्हाला इतके वेळा खासदार आणि आमदार झाल्यानंतर कळायला नको.
आणि म्हणून तुम्ही आता नैतिकतेचा आधार घेताय. निवडणुकीमध्ये नैतिकतेचा आधार वगैरे या गोष्टी काही नसतात. तिथे फक्त एकच गोष्ट असते, लिगली कॉन्स्टिट्युशनली तुम्ही जिंकलाय की नाही जिंकलाय, का तुमचा पराभव झालेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे. आणि ज्या घटनेची प्रत हातात घेऊन तुम्ही शाहीन बागेच्या वेळेला आकांड तांडव करत होतात, त्याच घटनेचं कलम 172 त्यात स्पष्टपणे तरतूद केलेली आहे की एका सभागृहाचा कार्यकाल किती असेल, त्यानंतर त्या सभागृह सीज टू एक्झिस्ट, त्याचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांचे सर्व अधिकार संपुष्टात येतात. आणि जर ते बराबराने राजीनामा देत नसतील तर या असल्या मूर्ख बालिश गोष्टीला ताबडतोब बंद करण्याकरता त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे, नाहीतर त्यांना सॅक केलं गेलं पाहिजे. शी शुड बी सॅक्ड. आणि हा जो पॉलिटिकल ड्रामा आहे, तो पॉलिटिकल ड्रामा इथेच थांबवला गेला पाहिजे. याचं कारण, ही जी माफियागिरी चालू होईल याच्यानंतर, ही जी चिथावणी चालू होईल बंगालच्या गुंडांना, तेच राज्य जनतेला नको होतं म्हणून जनतेने तुम्हाला घरी बसवलं. तुमच्या सकट 22 मंत्र्यांना घरी बसवलं. आणि आज तुम्ही त्याच अराजक गोष्टीला पुन्हा पश्चिम बंगालच्या माफी मारू इच्छित आहे. काही लोक याच्याकडे हसून करमणूक म्हणून बघतायत. मित्रांनो, ही करमणूक नाहीये. ही बाई आणि तिचं राज्य ही जर 15 वर्षाची करमणूक असती तर जनतेने इतक्या मोठ्या जनादेश देऊन त्याला घालवलं नसतं. आज त्यांच्या राज्यात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्याचा लेखाजोखा म्हणूनच त्यांना घालवलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा न देण्याकडे घटनेची पायमल्ली म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे. आणि बंगाली जनता त्यांच्याकडे त्याच दृष्टीने बघते, याबद्दल मला काही शंका नाहीये. आता त्या एक व्हिक्टिम कार्ड प्ले करतायत. मी एका मोठ्या षडयंत्राची बळी ठरले, माझी ही मॉरल व्हिक्ट्री आहे, अशा बाता आणि बकवासगिरी चालू आहे त्यांची. पण एक तुम्हाला मी सांगतो, मैं मेरी झाशी नहीं दूंगी अशा थाटात, म्हणजे त्या लेवलला जाऊन आय विल नॉट क्विट असं म्हणणं, या ऍटिट्यूडला, या राजकारणात, या निवडणुकीत कुठेतरी मूठमाती मिळाली पाहिजे. कारण ती जनतेची पसंती आहे. दॅट वुड बी ट्रूली रिफ्लेक्टिंग द चॉईस ऑफ द पीपल. जनतेचा जनादेश धुळकावण्याचे अधिकार जनता सार्वभौम आहे, लक्षात ठेवा. कोणालाही नाहीत या देशामध्ये. इफ यू हॅव प्रॉब्लेम, तुम्हाला जरी निवडणूक नीट पार पाडली नाही असं वाटतंय, तर तुमच्याकडे कायदेशीर मार्ग आहेत. तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, तुम्ही तिकडे न्याय मागू शकता. परंतु हम करे सो कायदा ही वृत्ती भारतीय राजकारणात जर आपण चालू दिली तर यापुढे राजकारणी आणखीन पुढची पातळी घेतील. हे डेंजरस अशा करताय मित्रांनो की ममता दीदी यांच्या हरण्याबद्दल, निवडणुकीतल्या पराभवाबद्दल चिंता, दुःख, खंत कोणी व्यक्त केली? बांगलादेश, इस्लामिक फंडामेंटलिस्ट अशा फोर्सेसनी त्यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केलं. का हो? तुमचे भारतातले समर्थक पराभूत झाले म्हणून तुम्ही त्यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त करताय का? म्हणूनच हे अतिशय डेंजरस आहे. आणि अशा डेंजरस गोष्टींचा पाठराखण कोण करतंय? तर राहुल गांधी. मला आश्चर्यच वाटलं. पश्चिम बंगालच्या पहिल्या मतदानानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात 10% मतदान वाढलं आणि सर्वसाधारणपणे असा अंदाज आला की आता भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आणि ममता दीदी आणि तृणमूल काँग्रेस पराभूत होणार. तर त्यावर पहिलं ट्विट कोणी केलं टीका करणार? भाजपने नाही केलं, ते केलं राहुल गांधी यांनी. बंगाल में बीजेपी की सरकार कभी नहीं आनी चाहिए, मगर आपके जो चीफ मिनिस्टर हैं ममता बनर्जी, वो बीजेपी के लिए बंगाल में रास्ता खोल रही है. ये सच्चाई है. आणि ते ट्विट करून त्यांनी काय सांगितलं? ज्या ध्रुवीकरणाचा आधार घेत ममतानी सत्ता आजपर्यंत कायम राखली, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा निवडून येण्याचा मार्ग प्रशस्त झाला. तुम्ही टीका कोणावर करताय? तर ममता दीदींवर करताय. आणि आज ममता दीदींचं समर्थन करताय. ममता दीदी तुम्हाला आवडत का नव्हत्या? सोनिया गांधीची त्यांचे संबंध उत्तम आहेत. कारण तुमच्या पंतप्रधान पदासाठी तुम्हाला अडथळा त्या ठरू शकतील अशी तुम्हाला भीती वाटत होती, त्या तुम्हाला अडसर वाटत होत्या, म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात आजवर होतात आणि त्यांच्यावर टीकेची एकही संधी तुम्ही सोडलेली नाहीये.
आणि आज मात्र तुम्ही त्यांच्या समर्थनाला येतात, हा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा लोकांना नक्कीच कळून चुकलेला आहे. जे विरोधी पक्ष, मग ते आप आहे, शिवसेना आहे, समाजवादी पार्टी आहे, ज्या आज त्यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या मॉरल विक्ट्री असण्याबद्दल समर्थन व्यक्त करतायत, राजीनामा न देण्याबद्दल समर्थन व्यक्त करतायत, त्यांना कल्पना आहे का की आपण घटनेच्या एका महत्वाच्या तरतुदीची पायमल्ली करण्याचं समर्थन करतोय? अशा प्रकारच्या अराजकाला आपण पश्चिम बंगालमध्ये आमंत्रण देतोय याची त्यांना सुतराम कल्पना आहे का? अशा प्रकारच्या राजकीय ड्रामेबाजीला आपण समर्थन करतोय याची जाणीव विरोधी पक्षांना आहे. आणि आप यांनी जर आता समर्थन दिले त्याच्याबद्दल तर मला काय म्हणजे हसावं का रडावं कळत नाहीये. जे मुळात अराजकतेची मूर्ती आहेत, ज्यांचा मुख्यमंत्री स्वतःच्याच मुख्यमंत्री पदाच्या विरोधात रस्त्यावर झोपलेला होता रात्रभर आणि अराजकतावादीपणे आंदोलन करत सुटला होता, असा आंदोलनजीवी आपचा मुख्यमंत्री ममता दीदींच्या बाजूने आता उभा आहे. म्हणजे काँग्रेस कालपर्यंत या ममतांना पराभूत करण्याकरता पश्चिम बंगालमध्ये उभे होते आणि आज मात्र त्यांच्या बाजूने उभी आहे. हा किती काय थोतांड आहे तुम्ही बघा. म्हणजे काय दुर्दैव आहे आपलं. निकालाच्या दिवशी आम्ही लोकशाहीचा बेस्ट डे म्हणून सेलिब्रेट केला आणि आता राजीनामा न दिल्यामुळे लोकशाहीचा वर्स्ट डे म्हणून सेलिब्रेट करायची वेळ आलेली आहे. त्यांचं समर्थन करणाऱ्यांनी, राजीनामा न देण्याच्या त्यांच्या कृतीच्या बाजूने उभं राहणाऱ्या विरोधी पक्षांनी लक्षात ठेवावं की रामनवमीला कम्युनल म्हणणाऱ्या ऍटिट्यूडला आपण समर्थन करतोय. पुरुलियामध्ये ज्या साधूंचं हत्याकांड झालं, तिजनापूरमध्ये जे हत्याकांड घडलं त्याचं आपण समर्थन करतोय. मालदा, मुर्शिदाबाद इथे न्यायिक अधिकाऱ्यांवर जे हल्ले झाले त्याचं आपण समर्थन करतोय. आतापर्यंत हजारो हिंदूंचं जे शिरकाण करण्यात आलं त्याचं समर्थन करतोय आणि मुसलमानांचं तुष्टीकरण करतोय त्याचं समर्थन केलं गेलेलं आहे. आज 2200 किलोमीटरची बॉर्डर आहे, त्या बॉर्डरवर साधं कुंपण घालण्याची परमिशन नाकारण्याचं समर्थन करतोय आणि घुसखोरांना या देशात आणण्याचं आपण समर्थन करतोय ममता दीदींच्या बाजूने उभं राहून. याची कल्पना विरोधी पक्षांना आहे का? आज विरोधी पक्ष त्यांच्या बाजूनं स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता उभे राहतात, पण त्याची केवढी मोठी किंमत या देशाला मोजावी लागेल याची कल्पना आहे का? आणि आपल्या समर्थनाचा विचार जनता काय बरं करत असेल? ज्या बंगाली जनतेने इतक्या प्रचंड प्रमाणात 16% स्विंग आहे, इतक्या प्रचंड प्रमाणात नाकारलं, त्या जनतेला आज तुम्ही त्यांची क्रूर थट्टा करताय असं वाटतंय. हे कोणतरी आज त्यांना ठणकावून सांगायची गरज आहे. घटनेच्या विरोधातल्या गोष्टीच्या बाजूने उभं राहणे म्हणजेच या देशाच्या घटनेच्या विरोधात द्रोह करण्यासारखं आहे. आणि म्हणून त्या पक्षांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे असं त्यांच्या पक्षाच्या समर्थकांना देखील आज वाटत असेल. असो, 9 मे रोजी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती असते. त्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये नवं सरकार अस्तित्वात येईल. एक प्रकारे भद्रलोक याचा सिम्बॉल असलेल्या, त्याचं प्रतीक असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मदिनीच हे नवं सरकार येणं हा एक काव्यगत न्याय आहे. इट्स अ पोएटिक जस्टिस. एक नवी पहाट, एक नवा पश्चिम बंगाल आपल्याला उदयाला आलेला पाहायला मिळेल. त्याबद्दल त्या सरकारला शुभेच्छा देऊया आणि ममता दीदींना लवकर परमेश्वर सुबुद्धी देवो अशी प्रार्थना परमेश्वर चरणी करतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओवर व्यक्त व्हा, पाहायला विसरू नका. द उदय निरुळकर शो.